पण ज्यावेळेस पहिल्यांदा विचारलं तुम्हाला तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? घरच्यांनी लगेच हो म्हटलेलं? मी न विचार करताना काही गोष्टी करतात डायरेक्टली याच मीटिंग साठी कधी तुमनं प्रेम दे किसन तुमनी प्रतिक्रिया दे किसन मी भलता भारावू गई. म्हणजे ती प्राजक्ताच्या बाबतीत करणार आहे तसं हे मला आयडिया नव्हती हे ते दिसलं पण नाही. मी मजाक मध्ये बोललो होतो तिला की आम्ही एखादी दिवस आहे ना तू जास्त उपगावलं ना तुला बांधून ठेवू आम्ही एका ठिकाणी. मग ती करा कधी करणार आहे. रितेश भाऊ बोलले की घरातला सगळ्यात प्रेमळ माणूस तसंच पहिले 15 दिवस वेगळे होते नंतरचे 15 दिवस वेगळे. म्हणजे आता तर इक्वेशन्स असे होऊन गेले. मुलांना जर का नंतर असं खूप वर्षानंतर बिग बॉस मध्ये जायचा एक चान्स मिळाला तर काय सांगाल? मी जाऊ दे पण ते जाण्याच्या पहिले काही धडे दिले. बरेच लोक बोलताय आम्ही आजपासून बिग बॉस पाहणं बंद. मग हे कशासाठी की त्यांना नाही आवडलं ते. पण तुम्हाला काय वाटतं असं काय नेमकं काय तिथे गणलं आणि तुम्ही बाहेर आला? नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मिळाल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामधून नुकताच निरोप घेतलेला आहे सचिन कुमावत यांनी आणि खानदेशचे रॉकस्टार माझ्या बरोबर आहेत. नमस्कार. नमस्कार. कसे आहात? मजेत. कसं वाटतंय छान बाहेर आल्यानंतर एवढ्या माणसांमध्ये खूप दिवसांनी आल्यावर? हा पण एवढं लवकर यायचं नव्हतं मग. बरं, आत्ता मी तुमची ओळख करून दिली खानदेशचे रॉकस्टार. ज्या वेळेला तुम्ही आलात बिग बॉसच्या घरामध्ये कदाचित अनेकांना हा प्रश्न पडला असेल. रील्समध्ये तर आम्ही पाहिलं होतं पण खूप जणांना माहीत नव्हतं तुमच्याबद्दल. सो मला आज ऐकायचं आहे तुमच्याबद्दल. तर तुम्ही तुमच्या स्टाईलमध्ये एक तुमचं इंट्रो कसं द्याल सगळ्यांसाठी ज्यांना माहीत नाही आहे तुमच्याबद्दल? बिग बॉसच्याच आवाजात मी बोलू शकतो जमतं जर बोलायचं. तुम्हालाच असं आवडेल? तर नमस्कार मित्र सोन बहिणी सोन, मी तुमना आवडता कलाकार सचिन कुमावत. आत्ताच नुकतंच मग बिग बॉस मराठी सीझन 6 मधून मी बाहेर येईल शे आणि मना आठे प्रेस कॉन्फरन्स चालू शे. तुमनं प्रेम दे किसन तुमनी प्रतिक्रिया दे किसन मी भलता भारावू गई. तर असंच प्रेमाशीर्वाद मनावर कायम ठेवा आईज मनी तुमना समोर अपेक्षा आहे. आणि तुमनं प्रेम बद्दल तुमनं मन पाहिन खूप खूप आदर. क्या बात आहे. तर मला आज बिग बॉस बद्दल तर तुमच्याशी गप्पा मारायच्याच आहेत पण त्याआधी मला ना तुमच्या जर्नीबद्दल थोडंसं ऐकायचं आहे की इतके तुमचे फॉलोअर्स आहेत, इतके तुमचे चाहते आहेत, तुमची गाणी सगळीकडे खूप पॉप्युलर आहेत. पण ही जर्नी नेमकी सुरू कशी झाली? सुरुवातीपासून ठरवलेलं गाण्यामध्ये इंटरेस्ट होता? कसे आलात म्हणजे या क्षेत्रामध्ये हे मला ऐकायचं बेसिकली. ऍक्च्युली मी 25 वर्ष पहिले या क्षेत्रात आलो. म्हणजे क्षेत्रात नाही आलो पण सुरुवात झाली माझी. मुळात मी 20 वर्ष झाली मला आता हे काम पण करता. आधीच ठरवलेलं की हेच करायचंय? हा मी ठरवलेलं नंतर 2005 पासून मी ठरवलं की आता या क्षेत्रातच काम करायचंय आणि मी ते लागलो आलो. मी इंजिनिअरिंग सोडून याच्यात आलो. अच्छा. हा आणि ऑलरेडी मी कीबोर्ड प्लेअर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी करत होतो. कीबोर्ड वगैरे हार्मोनियम ह्या सगळ्या गोष्टी. पण मला हळूहळू मग ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट, नंतर मी स्टुडिओ, नंतर व्हिडिओ मिक्सिंग, नंतर लिरिक्स लिहिणं, नंतर एडिटिंग करणं, रेकॉर्डिंग करणं, त्याचं म्युझिक करणं, टोटल काम सचिन कुमार युट्यूबचे जेवढे काम आहे ना, जेवढे गाणे आहेत ते मॅक्झिमम 90% सगळे मी लिरिक म्हणजे म्युझिक, रेकॉर्डिंग, एडिटिंग, पोस्ट प्रोडक्शन पासून पर्यंत सगळं तुम्हीच करता. बाकी आमचे सिंगर तर आहेत सगळे. आणि अशा पद्धतीने माझी ती सुरुवात झाली. आणि ते हळूहळू मग जसं युट्यूब आलं ते युट्यूब पासून खूप काही ग्रोथ झाला आणि खूप करोडो मध्ये गाणे आपण तुम्ही पाहिले. पण मग बिग बॉस मध्ये कसे काय आलात तुम्ही अचानक? बिग बॉस मध्ये यायचं मला एक वाटायचं कारण आतापर्यंत खानदेशातून प्रेम मिळत होतं. हा नाही खानदेशातून बिग बॉस मध्ये अजून कोणी आलं नव्हतं, चान्स नव्हतं. पण यावर्षी कलर्स मराठी आणि बिग बॉसने चान्स दिला आणि तो माझ्या माध्यमातून दिला. तर मला ते खूप छान वाटलं की माझ्या आयर आणि मायबोलीसाठी मला अजून हा चांगला प्लॅटफॉर्म आहे की तो पूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यात जाईल या माध्यमातून. आणि मी त्या पद्धतीचं ते स्वप्न घेऊन मी या ठिकाणी आलो होतो. क्या बात आहे. पण ज्यावेळेस पहिल्यांदा विचारलं तुम्हाला तेव्हा तुमची रिॲक्शन काय होती? घरच्यांनी लगेच हो म्हटलेलं की विचार करून जरा वेळ घेऊन मग हो म्हणाला? मी न विचार करताना काही गोष्टी करतात डायरेक्टली याच मीटिंग साठी कधी. अच्छा. घरचे पण खुश होते. माझ्या मित्रांची खूप अपेक्षा होती की मी गेलो पाहिजे या वर्षी. आणि मी 8-10 महिन्यापासून अपेक्षित होतो की मला फोन येईल. ओके. आता कमिंग बॅक टू द पॉइंट, बिग बॉस बद्दल आता मला ऐकायचं. तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की तुम्हाला एक्सपेक्ट नव्हतं इतकं की तुम्ही इतक्या लवकर याल. पण तुम्हाला काय वाटतं असं काय नेमकं काय तिथे गणलं आणि तुम्ही बाहेर आलात? तेच नाही कळालं ना. कारण मी बाहेर आल्यानंतर कळतंय ना की प्रेक्षकांसाठी माझं तिथे राहणं किती चांगलं होतं. बरेच लोक नाराज झाले. बरेच लोक बोलताय आम्ही आजपासून बिग बॉस पाहणं बंद. मग हे कशासाठी
की त्यांना नाही आवडलं ते म्हणूनच. मग माझं तिथे राहणंच गरजेचं होतं आणि मी पण शॉकिंग झालोय त्या गोष्टी का कशासाठी मी आलोय म्हणून असं. सुरुवातीपासून असं अनेक जण म्हणत होते आणि ते कधीतरी बघतानाही वाटत होतं की तुमचा खेळ असं तुम्ही त्याच्यामध्ये खूप हायलाईट होत नव्हतात किंवा तुम्ही शांतपणे तुमचं खेळत होतात, पण जे दिसावं जे लागतं तसं घडत नव्हतं आणि ते हळूहळू बाय द टाइम ते घडत गेलं. तसं राखीने तुम्हाला ते बोलतं केलं म्हणतात तसं ते त्यानंतर अजून तो गेम तुमचा खूप स्ट्रॉंगली दिसायला लागला. सो ते न दिसणं ही तुमची स्ट्रॅटेजीच होती की ते होत होतं तुमच्याकडून? काय आहे ना, राखी जी वाईल्ड कार्ड आल्या आणि त्यांचा अनुभव आहे 15 वर्षाचा, म्हणजे 15 बिग बॉस केले म्हणतात ते. तर ते पण त्यांना पण फोकस ठेवणं गरजेचं आहे त्या शो मध्ये, बरोबर. पण त्याच्या पहिले, त्या यायच्या पहिले मग आम्ही गप्प होते का? आम्ही खूप काही ऍक्टिव्ह होते, खूप काही चांगले त्या आल्या त्याच्यानंतर पण त्याच्या पहिलेही असं नाहीये की राखीचे आल्या फक्त आमचे थोडस एंटरटेनचं एक हे बदललं नॉर्मली. एक शेवटी आमच्या मित्रांमधली काही गोष्ट आणि राखीची आणि मायामधली काही गोष्ट याचा एक थोडासा फरक बदलला, बरोबर आहे ना. पण आम्ही जे होतो मित्र, आमचं गेमकडे पण तितकंच होतं, काही गोष्टींकडे म्हणजे सगळ्याच म्हणजे जे पण मुद्दे होते घरातले, टास्कचे असतील किंवा मग नॉर्मली काही वादविवाद असतील जिथे बोलणं आवश्यक आहे, त्या सगळ्याच ठिकाणी होतं सगळं. पण ते काय माहिती दिसलं नाही का म्हणजे दाखवलं तुम्ही गेलं. कधी आरेला कार्य करताना दिसला नाहीत आम्हाला. आणि आर्यला कार्य पहिला मुद्दा माझ्यासोबत कोणी केलं नाही, केलं असतं तर ते पण दिसलं असतं, 100% दिसलं असतं, पण नाही केलं. आणि होतं हो माझा स्वभाव किंवा समोरचे लोक माझ्याशी ज्या पद्धतीने वागायचे, कारण यार मी नाही का आता ज्या पद्धतीने तुम्ही बोलली की घरातला रितेश भाऊ बोलले की घरातला सगळ्यात प्रेमळ माणूस तर सचिन. चला कोणाचं मन दुखवण्यापेक्षा किंवा वादावादी करण्यापेक्षा ते तरी माझ्याकडून दिल्या जाते, ते तरी मला भेटते, त्या माध्यमातून आपला गेम पण खेळत राहायचं हे पण होतं ना. त्या पद्धतीने मी चाललो. आणि भाऊच्या धक्क्यावरती आता तुम्हाला थोडंसं राखीवरच्या तोंडावरती तुम्ही पाणी ओतलं, त्यावरून बोललं गेलं, त्यावरती सुद्धा सोशल मीडियावर खूप कमेंट झाल्या होत्या की तुमच्या समर्थनासाठी लोक खूप बोलत होते की नाही तुमचं बरोबर आहे, तिचं चुकलं होतं. सो बाहेर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या कानात ह्या गोष्टी आल्यात का? हा मी पाहिलं. सो आज त्या सगळ्या समर्थकांना काय एक सांगायला आवडेल, कारण सगळ्यांनीच खूप कमेंट्स केल्या तुमच्यासाठी. म्हणजे ती प्राजक्ताच्या बाबतीत करणार आहे तसं हे मला आयडिया नव्हती, हे ते दिसलं पण मी मला असं वाटतं मी बोललोय वाटतं. मग मी केलं, समजा ती पीठ फेकू शकते, मग आता ती तर सगळे समानच आहे, आपण सगळे समानच. मग प्राजक्ता माझी बहीण आहे, मला ते नाही आवडलं. त्याच्यानंतर मी पण मग त्या गोष्टीला धरून ठीक आहे बाबा तू चुकली, माझ्याकडून मी गेलं, तू पण सॉरी बोलून मी पण सॉरी बोलतो, तो विषय सॉर्ट आउट झाला. तो जो मी भाऊंना जो विषय सांगत होतो ना की भाऊंना ते सांगत होते की अरे ते राखी आल्या आमच्याकडे की चला असं करायचंय, राखी प्राजक्ताकडे गेली, आपण मी असं करणार आहे. राखी प्राजक्ताकडे गेली हे मला माहिती नव्हतं, हे मला भाऊंना सांगायचं होतं की भाऊ हे मला माहिती नव्हतं. ती बाकी आम्ही असं काहीतरी ते आमच्याशी बोलणं चाललं हे मला माहिती होतं. तिथं आम्हाला ते हे पण सांगितलं की बांधून ठेव, मला बांधून ठेवा. आम्ही मजाक मध्ये बोललो होतो तिला की आम्ही एखादी दिवस आहे ना तू जास्त उपगावलं ना तुला बांधून ठेवू आम्ही एका ठिकाणी. मग ती करा कधी करणार आहे या सगळ्या गोष्टी तिच्या चालल्या. मग चला मी आज राडा करणार आहे, ते नेमकं प्राजक्ता सोबत करणार आहे मला सिरियसली माहिती. म्हटलं कोणी एक तर कोणाची तरी सागर भाऊंचं किंवा माया बाबतीत किंवा रोशनच्या कोणातरी सोबत करेल काहीतरी असं मला ते तर ते मग थोडंसं मला वाईट वाटलं. मग त्याच्यानंतरचा तो विषय मी तर भाऊंना सांगितला, त्यांना पण तो कळाला, पण इकडेच आमच्यामध्ये क्लिअरिटी नव्हती, तर तो विषय मग बाजूला गेला. करेक्ट. म्हणजे राखी घरात आल्यानंतर ना एंटरटेनमेंट अजून डबल झाली असं वाटतं. तर एक सदस्य म्हणून घरातला तुम्हाला असं वाटलं का की आता किंवा आत्ता बाहेर आल्यानंतर असं वाटतंय का की आता ती आल्यानंतर आता सगळ्यांचा ज्या पद्धतीने गेम आता बदललाय, कारण का चुगलीचा जो झाला टास्क त्यामध्ये सुद्धा खूप गोष्टी उलगडल्या, टोळी सोडली आहे, हे ते खूप काही घडलंय. तुम्हाला काय वाटतं आता इक्वेशन्स बदलतील का सगळी घरात? 100% बदलतील, कारण आम्ही आता हळूहळू सगळ्याच गोष्टी समोर येत आहे. पहिले 15 दिवस वेगळे होते, नंतरचे 15 दिवस वेगळे. म्हणजे आता तर इक्वेशन्स असे होऊन गेले
की आता दिवसे म्हणजे आज काय तो उद्या काय असं इक्वेशन्स होऊन जातील 100% होतील. कारण आता पुढे जसं जसं गेम जाईल तसं तसं स्वतःसाठी लोक करतील. आतापर्यंत ग्रुप घेऊन चालले असं. मग घरातून बाहेर आल्यानंतर सगळ्यात पहिली काय गोष्ट केलीत तुम्ही हे मला ऐकायचंय. इतक्या दिवसात जे राहून गेलेलं किंवा जे मिस करत होतात, अर्थात लेकाला बायकोला भेटला असाल त्याच्या व्यतिरिक्त एखादा पदार्थ जो तुम्ही इतके दिवस खायचं मिस करत होतात किंवा एखाद्या ठिकाणी भेट देणं काही असेल. पहिला मुद्दा रात्र झाली होती हा. बरोबर. मला सगळ्यात जास्त की मी बाहेर येताबरोबर मी माझ्या मित्राला फोन लावला, फोन घेऊन लांब पकडा. कृष्णाला. मग माझ्याकडे फोन नव्हता, मी एका जणाचा फोन घेऊन मग त्याच्याकडे माझ्या बायकोचा नंबर होता. मग ते घरी कॉन्फरन्स लावला, मग घरच्यांशी बोललो. कारण मी 1.5 महिन्यापासून म्हणजे नाही का 1.5 महिन्यापासून बोललो नाही ना, तर मला आलो तेव्हा मला पहिल्यांदा मला हे वाटतं की पहिले मला घरी फोन मित्रांनो फोन आणि ते लावून नंतर मग खाण्यापिण्याचं काय दुसऱ्या दिवशी मग मी सुटलो काही गोष्टींसाठी. कारण नाही का थोडस एका घरामध्ये ज्या पद्धतीनं टेन्शन, परत मजा, परत जेवण, परत या बाहेर आल्यानंतर या सगळ्या गोष्टी नव्हत्या. बरोबर. लेकाची काय रिॲक्शन होती? लेक बघत होता का बिग बॉस? बाद होता आणि पाहून रडत होता. साई रोज रडत होता, बोलत होती मला घरची. मला ते पण वाईट वाटत होतं यार. कसं शेवटी ते जवळ पप्पा नाहीये आणि या पोरांना माझी खूप सवय, पोरींना पण आणि पोराला. मुलांना जर का नंतर असं खूप वर्षानंतर बिग बॉस मध्ये जायचा एक चान्स मिळाला तर काय सांगाल? सजेस्ट कराल जा नको जाऊ काय सांगाल? जाऊ दे, जाऊ द्या. जाऊ दे नक्कीच. पण ते जाण्याच्या पहिले काही धडे दिले. पण मला आता तुमच्याकडून ऐकायचं, तुम्ही जितके दिवस होतात घरामध्ये, जितके आठवडे होतात, तुमच्यासाठी बिग बॉस एक एक्सपिरियन्स म्हणून कसा होता? किंवा बिग बॉसमध्ये जाण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी ठरवल्या असतील की घरात जाऊन असं असेल असं असेल, गेल्यानंतर काही वेगळं घडलं, तुम्हाला काही वेगळा अनुभव आला, असं मला ते आज ऐकायचं. मला असं वाटतं खरं म्हटलं तर तिथे माणसाला जीवन जगणं कळतं. बिग बॉसच्या घरात एक शिस्त लागते, एक जीवनाला शिस्त लागते. रोज सकाळी ते गाणं लागतं, उठावंच लागतं, दिवसभर झोपायचं नाही, काम करा, जेवण पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं व्यवस्थित करा. म्हणजे एक नाही का स्वतःला आधार देतो माणूस. बरोबर की नाही आपल्याला जायचंय आपण. हे म्हणजे खरं म्हटलं ते शिकण्यासारखी गोष्ट बिग बॉसच्या घरात. खूप सुंदर. स्वतःसाठी माणूस खंबीर होतो. क्या बात आहे. आणि आता जर का पुन्हा एक चान्स दिला तुम्हाला घरात जाण्यासाठी तर तुमची आताची स्ट्रॅटेजी काय असेल? आता तेच सांगतोय की आतापर्यंत जे काय आहे ना, माझा एक स्वभाव आहे, जोपर्यंत समोरचा मला नडत नाही तोपर्यंत काही गोष्टी मी भिडत नाही. मी शांत, प्रेमळ ह्या सगळं आहे ना प्रत्येक माणसामध्ये. त्याच्यानंतर एक थोडस हे पण राहतं की कोणी आपल्याला बोललं आपण ऐकून नाही घेणार, ऐकून पण नाही घेत ना माणूस, करतो त्याचा ऍक्शनला रिॲक्शन राहते. तर त्या पद्धतीनं मी विचार करेल नक्कीच. पण ते बोलणं काही कारण नसताना काढलं तर बोलत. क्या बात आहे. फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आता पुढचे प्लॅन्स काय काय आहेत तुमचे? आता नवीन अजून काही गाणी येणार आहे की अजून काय आता तुमचे वेगळे प्लॅन्स? आता बघू. आता बिग बॉसच्या घरातून नेटकच बाहेर निघालोय. अजून कुठून काय काय कशा संधी येतात. नक्कीच त्या संधीचं अजून सोनं करता येईल. परत जे माझं रेग्युलर काम आहे, जे माझ्यावर प्रेम करणारे जितके प्रेक्षक आहे महाराष्ट्रातून, महाराष्ट्रासाठी मला अजून काहीतरी चांगलं काम मला करता येईल माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि ते मी आता त्या विचारात आता आता एक ट्रॅक परत. फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. आणि सगळ्याच प्रेक्षकांना तुमचं कौतुक आहे, कारण का आत्ता जिथे मराठी भाषा टिकवण्यासाठी आत्ता इतक्या सगळ्या गोष्टी केल्या जातात, त्यामध्ये अहिराणी भाषा तुम्ही टिकवून ठेवले, तो वारसा तुम्ही जपताय. मला जाता जाता तुम्ही सगळ्या प्रेक्षकांना जर का अहिराणी भाषेमधून एक छान मेसेज दिलात तर मला खूप आवडेल. तर मी हाही सांगी राहिलो की मी जसं घरातून बाहेरून आणि सोशल मीडियावर जसं मी ना की कितलं सारं प्रेम आपण सर्वांनी मनावर दिलं. सपोर्ट मनासाठी, वोटिंग मनासाठी, तुम्हाला आशीर्वाद, लहान मोठा सगळाच ना. तर मी लय असं भाराई गहू ते ना. तर हाई प्रेमनं आणि हाई आशीर्वादनं मला भलता आदर आहे. आणि मला हाई अपेक्षा आहे की असाच प्रेम आशीर्वाद तुम्ही कायम ठेवशात. आणि तुम्हाला खूप खूप मन पाहिजे धन्यवाद मानस, आभार मानस. क्या बात आहे. किती गोड वाटते ही भाषा ऐकता. तुमच्याकडे सगळेजण घरी अहिराणीमध्येच बोलतात. आणि आमच्याकडे ना वेगवेगळे प्रकार, म्हणजे कसं थोडेसे एरिया वाईज
हां. पूर्ण खानदेश, जळगाव, नंदुरबार, धुळे, काही कसमादे पट्टा, नाशिकचा काही एरिया वगैरे असा. तर एक ट्युनिंग चेंज राहते. आता आमच्याकडे म्हणजे मी ज्या तालुक्यात राहतो, जामनेर तालुक्यात, तिकडे बाजूलाच विदर्भ आहे. ओके. तो थोडी आमची तावडी भाषा, खानदेशी तावडी. मग इकडे 5 वारा साहेब 25 किलोमीटर, तिकडून प्रॉपर आहेराणी. मग अशा टोन चेंज होतात आणि मग सगळीकडे तो एक पण मॅक्झिमम आहेराणी भाषा. ऐरणी भाषा फारच गोड फक्त वाटतं. तो एक बोलण्याची थोडीशी टोन चेंज होतात. हा, तसं तो मराठी भाषेचा पण होतोच. हा. मुंबई पुण्यातल्या माणसांचा पण तो टोन Yes, कळतो yes, yes. आपल्याला. फारच गोड वाटलं पण ऐकताना भाषा, म्हणजे तोच मला वाटतं भाषेतला गोडवा म्हणतात yes. तो ह्याच्यासाठीच आहे. येस, तो खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि आशा करते की लवकरच नवीन प्रोजेक्ट मधून आमच्या समोर याल, भेटीला याल आणि तेव्हा आपण पुन्हा इंटरव्ह्यू करू. Yes, yes. येस, थँक्यू सो Thank मच. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.